घ्या आणि जेवायला या. संतोषजी शेडगे यांचं शुभागमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. बघा मी मगाशी सांगितलं तुम्हाला सूर्यनारायणाचं दर्शन झालं म्हणजे इथे आता फलंदाजी वेगवान होणार. इथे जोरदार अपील. इथे दुसरा चेंडू डॉट बॉल आहे. इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 5 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. बारामती विरुद्ध दौंड ही मॅच मैदानामध्ये रंगलेली आहे. क्वार्टर फायनलची मॅच आणि सुरुवातीलाच आपण पाहतोय विस्फोटक फलंदाजीला इथे सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर विशाल, परंतु स्ट्राईकला मनोज. बॅक टू बॅक 2 चौकार इथे मनोजच्या बॅटमधून येत आहेत. योगेश चांगली साथ देखील त्याला देतोय. इथे मात्र गोलंदाजाने देखील चांगलं कमबॅक केलंय विशाल याने. 2 चौकारानंतर इथे निर्धाव चेंडू हाताळलाय. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे, म्हणजे इथे प्रयत्न केलाच नाही. 20 मिनिटांमध्ये आपली 5 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. तर म्हणाला आपल्याला वेळ भरपूर आहे, तसं नाहीये. नियमच केला आयोजकांनी, कारण रोज उशीर होतोय. त्यामुळे आपण 20 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायचे. जर 20 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण झाली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे डिसिजन घेताना पटपट घ्या. पंच तुम्हाला टाइम कळवतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 10 धावा. गोलंदाजी मार्कवरती इथे गोलंदाज येतात. गणेश ते आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिला चेंडू उंची आणि लांबी योग्य रीतीने इथे गाठली जाते. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकार 6 धावींसाठी. चेंडू नवीन द्या आतमध्ये, कारण चेंडू तिथे हरवलाय. नेटवरती गेलाय तर बॅटने किंवा दुसऱ्या चेंडूने काढा. तोपर्यंत घ्या, मॅच चालू करा. दुसरा चेंडू घ्या तोपर्यंत. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 16 धावा. चला मॅच बॉल आलाय. धावसंख्या होते ती 16 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजयष्टीच्या
ती बाहेरचा चेंडू होता आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, जे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि इथे चौकार आहे. 4 धावा आहेत. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 20 धावा झाल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जातं. बघा अगदी वेगवान येऊन त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. शशिकांतजी डांगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर रामभाऊजी गायकवाड यांचं देखील शुभागमन. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर संतोषजी शेडगे साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं आभार. इथे आपण पाहतोय धावसंख्या होते ती 25 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. या षटकामध्ये मात्र फार धावा खर्च झाल्यात. 15 धावा, जवळपास 15 धावा खर्च आहेत. त्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे कॉल आहे आणि तिसऱ्या पंचांचा कॉल अशा गोष्टींसाठी घेतलाय. क्लोज डिसिजन असल्याशिवाय देऊ शकत नाही आणि पंचांनी लगेच तिथे मान देखील हलवली की फलंदाज इथे बाद आहे की नाही, फार दाट शक्यता आहे. आणि तिसऱ्या पंचांचा इथे कॉल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. इथे फलंदाज OUT आउट. पहिला फलंदाज दुर्दैवीरित्या इथे बाद होतोय. ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण चौकार षटकार पाहिले तो फलंदाज इथे मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1-2 मिनिटं इथे स्कोरिंग चालू आहे. दौंडचे खेळाडू जे कीपर आणि शॉर्ट थर्डमॅन आहेत ना, ते लाईव्हला बरोबर दिसत नाही. पॅन्ट थोडीशा खाली घ्या. हा, मला वाटतं पहिल्या मॅचला पण तुम्हाला तीच वॉर्निंग होती. हा, आता बरोबर दिसत. आता तुम्ही करू शकता. धावसंख्या तुमच्यापर्यंत येईल. 25 धावा झाल्यात. 2 ओव्हर पूर्ण 25. एक फलंदाज बाद आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. पहिला चेंडू इथे वाईट बॉल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. बॅटर नेम काय? नवीन आलेले फलंदाजांचं नाव काय? सागर. सागर आहे. ओके.
इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. पहिला चेंडू अवांतर, दुसरा चेंडू मात्र इथे निर्धाव आहे. पुढचा चेंडू इथे कॅमेरामन. आता कॅमेरामनला पण इथे गाड घालणं गरजेचं आहे. आताची एक धाव असेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर एका धावेने पुन्हा एकदा वाढली जाते. पुन्हा एकदा बॅटची एज, पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव आहे. पहिला चेंडू इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर तुंबरस झालाय. पुन्हा एकदा एक धाव येते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक धाव त्या दरम्यान घेतली जाते. चेंडू इथे मात्र मोठा प्रहार केलाय. प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार. 6 धावा. धावसंख्या होते ती 34 धावा. योगेशच्या बॅटमधून आपण इथे पाहतोय एक उत्तुंग आणि बहारदार टोला येतोय षटकारासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक चांगला स्वीप शॉट. षटकारापाठोपाठ आलेला चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा झाल्यात. तीन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर JSS बारामती या संघाची धावसंख्या होते ती एक फलंदाज बाद 38 धावा. अजूनही 3 षटकं ही पहिल्या डावातील शिल्लक आहेत. निम्मा खेळ संपला. अजूनही निम्मा खेळ इथे मैदानामध्ये जो शिल्लक असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज संदीप. पहिला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. काहीसं फंबल झाला आणि त्याचा परिणाम एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यात येत आहे. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 40 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अवांतर येतोय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 41 धावा. पुन्हा एकदा एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यात येत आहे. धावसंख्या होती ती 43 धावा. 43 रन्स.
इथे झेल सुटल्यानंतर चौकार येतोय. धावसंख्येकडे आपण थोडा वेळ लक्ष देऊया. धावसंख्या होते ती 59 धावा. धावांचा अगदी वेग इथे वाढवण्याचं काम दोन्ही बॅटर्स करतायत. पाचवं षटक सुरू आहे. 59 धावा झाल्यात. चांगली फटकेबाजी इथे मैदानामध्ये सुरू आहे बारामती संघाची. 59 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद, 59 धावा. त्या हा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढला जातोय. एक धाव त्या दरम्यान मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 61 धावा. रिटायर हट आउट आहे का? रिटायर हट आउट झालेत. नवीन बॅटर कोण आलेत? विशाल. आणि गोलंदाजी मार्क वरती राहुल. ओके चला. धावसंख्या होती ती 62. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचा संपर्क मात्र व्यवस्थित होत नाहीये. निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 62 धावा, 62 रन्स ऑन अ बोर्ड. 62 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 64 धावा. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 64 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू. वाईड लॉंग ऑफच्या दिशेने या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा त्या दरम्यान मिळतील. धावसंख्या होते ती 66 धावा. इथे धावबादची संधी आणि इथे फलंदाज धावबाद आहे. 66 धावा झाल्यात. इथे मात्र तिसरा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. विशाल इथे बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. अमित, नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. अमित पाहूया कशा प्रकारे इथे साथ देतील. परंतु आखाडीचा फलंदाज योगेश अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे. 66 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. ते पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण आहे. काहीसा फंबल. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. 68 झाल्यात. 69 धावांची गरज आहे दुसऱ्या डावामध्ये. 69 धावा जिंकण्यासाठी.
संदीप संदीप जरा इकडे या. दौंड संघाचे संदीप इमिजिएटली इकडे या. चला पुढील मॅचचा टॉस देखील आपण लगेच करतोय. दोन्ही संघ इथे आलेले आहेत. 6वी मॅच इथे सुरू होईल. SAS-11 आणि विरुद्ध PCMC लेजंड्स. चला मान्यवरांना इथे विनंती आहे, पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभासी इथे संपन्न करायचा आहे. लगेच तिथे टॉस करून घ्या. सदाशिव पेठ संघ, तुमच्याकडे दौंड संघाच्या बॅटी काही आल्यात का बघा बरं. तुमच्या डगआउट मध्ये ते आलते. कोणाच्या हातामध्ये चुकून आली आहे का? कारण त्यांनी इथे सांगितलंय की सदाशिव पेठ त्यांची आहे का? नाही नाही, ते बघा, ते तुम्हीच चौकशी करा. आता पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. हा तुम्हीच करा आता. SAS-11 आणि त्यांच्या विरोधात PCMC लेजंड. बघा, दौंड इथला संघ आपल्या इथे खेळण्यासाठी आलेला आहे. त्यांच्या बॅट जर कोणाकडे चुकून आल्या असतील, 2 बॅट्स आहेत, जर कोणाकडे चुकून आल्या असतील तर आपण कृपा करून त्यांना द्या, कारण त्यांची बॅटिंग तिथे
शिल्लक आहे अजून. कमीत कमी ही स्पर्धा तरी पूर्ण होऊ द्या, अन्यथा दुसऱ्या कुठल्याही संघाच्या बॅटी त्यांना खेळण्यासाठी द्या आता, कारण त्यांच्या दोन्ही बॅटी तर हरवलेल्या आहेत. 4 मधल्या 2 सापडल्यात, 2 हरवल्यात आणि ज्या महत्वाच्या होत्या त्या सापडल्या नाहीत. म्हणजे ज्या फलंदाजाने 50 मारल्या होत्या ती बॅट हरवली आहे. चला, आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एकाचं तर नाव विनायक आहे, डावखुरा शैलीचा विस्फोटक फलंदाज, आणि दुसऱ्या फलंदाजाचं नाव काय? पीसीएमसी लेजंड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि सास 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. नाही, आपण पाहतोय स्ट्राईकला असेल डावखुरा शैलीचा फलंदाज विनायक, ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक इथे पूर्ण केलेलं आहे. लेफ्टी बॅट्समन आहे. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो विनायकच्या जोडीने तो गणेश. विनायक आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सागर. चला, लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विनायक इथे बाद. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का. विनायक इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आहे. मोठा मासा पहिल्या चेंडूवरती गळाला लागलाय. ज्या फलंदाजाने या स्पर्धेतील पहिलं वेगवान अर्धशतक ठोकून काढलं तो फलंदाज इथे 0 या धावसंख्येवरती गोल्डन डकचा शिकार आहे. चुकीचा फटका आहे. दोनच खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर होते. आपला स्ट्रॉंग झोन ऑन साइडला आहे. पुढ्यात टाकलेल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे तो प्रयत्न फसलाय. मोठा धक्का आहे दौंड संघाला. परंतु अजूनही या संघाकडे फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. राहुल. धनकवडी संघ या अगोदरच्या मॅच मध्ये अप्रतिम असा खेळ दोन्ही संघांनी केला, परंतु ज्या ठिकाणी त्यांना नशिबाची साथ हवी होती तिथे मात्र त्यांना साथ मिळाली नाही. नवीन विजेते आपल्याला या पर्वामध्ये विजयी नोंदवताना पाहायला मिळणार आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. 69 धावेंचा जो पाठलाग आहे त्या पाठलागाला इथे सुरुवात होते. एकच धाव. पुन्हा एकदा इथे चेंडू मात्र डॉट बॉल आहे. सन्मान इथे दिला जातोय. एका बाजूने गणेश, दुसऱ्या बाजूने राहुल ही जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अचूक क्षेत्ररक्षण तिथे हेरलंय. गणेश देखील इथे बाद होतोय. गणेश आणि विनायक दोन्ही फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेत. दोन्ही फलंदाजांनी मात्र निराश केलंय. दोन्ही आघाडीचे फलंदाज इथे बॅक टू बॅक गोल्डन डकचे शिकार ठरलेत. बॅक टू बॅक बाद झालेत.
इथे दौंड संघाची मात्र सुरुवातीलाच काहीशी पडझड झाली आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल झेल. तिसरा फलंदाज या षटकामध्ये गोल्डन डकचा शिकार आहे. तिन्ही फलंदाज वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती आणि एका धावेवरती 3 फलंदाज बाद झालेत. 5 चेंडूमध्ये 3 फलंदाज बाद केलेत आणि एकच धाव खर्च केले गोलंदाजाने. ते दौंड संघाची सुरुवातच निराशाजनक झाली. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. विशाल. राहुल आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. काय गोलंदाजी इथे गोलंदाजाने केली आहे. फक्त एक धाव आणि 3 फलंदाजांना त्याने बाद केलाय. एका षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षकांचा फार मोठा वाटा आहे. तिन्ही झेल झालेत. त्यामध्ये अमित याने टिपलेले 2 सुरेख झेल आणि त्यानंतरचा झेल देखील आपण पाहिला तर फारसा अप्रतिम. विशाल यांनी देखील एक चांगला झेल टिपला होता. अमित आणि विशाल या जोडीने चांगल्या झेल टिपताना आपण पाहिलंय. पुढचा चेंडू. षटक क्रमांक 2. विशालच गोलंदाजी मार्क वरती येतोय. सात धावा आतापर्यंत झाल्या. 3 फलंदाज बाद. पुढचा चेंडू राहुलच्या बॅटमधून इथून आउटसाइड एज आणि त्या दरम्यान एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या होते ती 8. 69 धावेंचा इथे पाठलाग आहे. आतापर्यंत दौंड संघाची धावसंख्या 8 झाली आहे परंतु 3 फलंदाज बाद आहे. हे दुसरं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इथे बॅटची एज आणि यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा सुरेख झेल. योगेश यांनी टिपलाय झेल. बॅटिंग देखील योगेश यांनी चांगली केली होती आणि यष्टीरक्षण देखील इथे सुरेख आहे. सुरेख झेल इथे टिपला जातोय. फलंदाज इथे होईल बाद. 4थ्या क्रमांकाचा बाद होऊन तब्बूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील.
संदीप वाघमोडे नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. 8 धावेंवरती 4 फलंदाज इथे बाद आहेत. 69 धावेंचा इथे पाठलाग आहे. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली सुरुवात आपण पाहिली. गोलंदाजाने काहीशा धावा खर्च केल्या परंतु एक यश देखील मिळवलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या चेंडूवरती केलेला प्रहार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक टप्पा घेत सीमारेषा पार. इथे येतोय चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं संपुष्टात आलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा झाल्यात. अजूनही 57 धावेंची गरज. 24 चेंडू आणि 57 धावा. विनायक एक आघाडीचा फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर गणेश देखील तितकाच स्वस्ताईमध्ये बाद झाला आणि सातत्यपूर्ण फलंदाज इथे बादच होत राहिले. त्यामुळे हे जे लक्ष आहे काहीसं दूरवरती आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी रवी शेठ पवार यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाजांना पाहतोय. विजय लोखंडे पहिल्या चेंडूवरती इथे 1 धाव खर्च होते. 1 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय इथे तिसरं सुरू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू. पुन्हा एकदा इथे चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बारामतीचा संघ या अगोदरती देखील एक मोठी स्पर्धा पुण्यामध्ये येऊन खेळलेला आहे. वैभव निकम यांच्या माध्यमातूनची स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आली हडपसर येथे. त्या स्पर्धेचा विजेता संघ म्हणून बारामती संघाची आपण बाजी मारताना पाहायला मिळाली आणि त्यामध्ये प्रमुख गोलंदाज इथे जे आता आपण पाहतोय विजय लोखंडे या गोलंदाजांना देखील त्या मैदानामध्ये आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळालं आणि या मैदानामध्ये देखील चांगलीच गोलंदाजी विजय यांची आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतो त्या गोलंदाजाला अगदी आपण पॉवर प्ले संपल्यानंतर देखील गोलंदाजी त्याच पद्धतीने सुरेखरित्या इथे हाताळताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. काय गोलंदाजी इथे सुरू आहे. 14 धावा झाल्या 3 षटकांमध्ये आणि 4 फलंदाज बाद आहेत. इथे मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि हे दोन्ही क्षेत्ररक्षक या
विशाल यांनी टिपलाय झेल. आतापर्यंत अमितने 2 झेल टिपलेत आणि विशाल सरांनी देखील 2 झेल टिपलेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 वरती 5 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. हा चेंडू मात्र इथे उजव्या यष्टीच्या बाहेर. फलंदाज इथे बाद होई अवंतर धाव इथे आपण पाहिल्यात. सातत्याने फलंदाज आपण बाद होताना पाहिलेले आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय तो गणेश. धावसंख्या 15 धावा. 5 फलंदाज बाद 15. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सामना नक्कीच आपण पाहिला तर फार दूरवरती निघून चाललाय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 15 धावा. 5 फलंदाज बाद 15. 5 फलंदाज इथे बाद झालेत. 15 धावा. 69 धावेंचा इथे पाठलाग आहे. पाठलाग मात्र इथे काहीसा अपयशी ठरतोय. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी. आतापर्यंतचे 4 सामने बघितले आपण. 4च्या 4 सामने चेसिंग करणारा संघ जिंकलेला आहे. परंतु त्यानंतर इथे मात्र काहीशी चित्र बदललेत. 5 सामन्यांमध्ये चेसिंग करणारा संघ जिंकला आहे. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. एका धावेसाठी इथे मार्गस्थ होईल. धावसंख्या होते ती 16 धावा. 4 षटकांमध्ये 16. 5 फलंदाज बाद. चला पटपट 20 मिनिटाचा वेळ लक्षात ठेवा. आणि यानंतर होणारा जो सामना आहे, ही मॅच संपल्या आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लक्षात असू द्या. 6-11 आणि त्यांच्या विरोधात PCMC लेजंड. दोन्ही संघनायकांनी आणि संघांनी याची सूचना घ्यायची. ही मॅच संपल्या आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अजिबात वेळ लावायचा नाही. PCMC संघाची प्लेइंग 11 आलेली नाही अजून. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. राहुल याच्या बॅटमधून एक षटकार येतोय. अजूनही मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 46 धावेंची गरज आहे. म्हणजे एखादा षटकार येऊन नाही तर सातत्याने षटकार येणं गरजेचं आहे. सर दोन्ही तुमची दोघांची मॅच आहे ना. बॅटिंग कोणाची? 6-11 ची बॅटिंग आणि टॉस कोणी जिंकले? मग तुमचं फिल्डिंग लगेच लावून घ्यायचं. हे बाहेर यायच्या अगोदर तुम्ही आत जा. विनायकजी रासने आणि बाळासाहेबजी मोरे या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. त्यांचं हार्दिक स्वागत. मनपूर्वक असं स्वागत आहे. एक षटकार आला परंतु त्यानंतर एक चेंडू निर्धाव आणि पुढच्या चेंडूवरती आलेली एक धाव. धावसंख्या होती ती 24 धावा. 5 फलंदाज बाद 24. 5 फलंदाज बाद 24 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव आहे. पुन्हा एकदा फलंदाज इथे यष्टीचित. चांगले यष्टीरक्षण योगेश यांचं आपण पाहतोय. 6वा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. चला PCMC लेजंड आणि 6-11 दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय.
प्रामुख्याने पीसीएमसी लेजंड आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय मैदानामध्ये, हे लक्षात असू द्या. वेळ अजिबात मध्ये घालवू नका. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं काहीसा एकतर्फी आपल्याला सामना होताना इथे पाहायला मिळतोय. बत्तीस धावा झाल्यात. 7 फलंदाज बाद 32 आणि 8वा फलंदाज देखील इथे बाद होतोय. इथे मॅच संपली आहे. चला पीसीएमसी लेजंड, चला आपली प्लेइंग 11 इथे आलेली नाहीये. 10 खेळाडू पटकन आतमध्ये जा आणि एकाला इथे पाठवून द्या, कारण आपली प्लेइंग 11 इथे अजून सिलेक्टच नाहीये. लवकर या प्लीज. मॅच इथे पुढची फार महत्वाची आहे. दौंड संघाने देखील चांगली लढत दिली. सुरुवातीला जे धक्के आपल्याला बसलेले पाहायला मिळाले त्यातून तो संघ सावरूच शकला नाही आणि पुन्हा एकदा क्वार्टर फायनल मध्ये बारामती संघाचा इथे दबदबा निर्माण झाला. बारामती संघ या मॅच मध्ये जिंकला.